एका गावात एका शेतकऱ्याची बायको आणि त्याचा मुलगा राहत होते. शेतकऱ्याचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. शेतकरी त्याच्या गावातील प्रसिद्ध आणि प्रामाणिक माणूस होता, पण त्याचा मुलगा खूप आळशी होता. तो कोणतंच काम करत नसे. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर जे काही घरात होतं ते सगळं संपलं होतं. अगदी भांडी कुंडी ही विकल्या गेली होती. त्याची आई त्याला रोज सांगत असे, बाळा काहीतरी काम कर, घरचा खर्च कसा निभेल. पण मुलगा काहीच ऐकत नसे आणि अख्खा दिवस त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करण्यात घालवत असे. बाळा, आज घरात खायला काहीच उरलं नाहीये. आता काहीतरी काम कर, नाहीतर उपाशीच मरून जाऊ. ठीक आहे आई, मी आजच बाजारात जातो आणि मजुरीचं काम शोधतो. शेतकऱ्याचा मुलगा अख्खा दिवस बाजारात फिरत राहतो, पण त्याला त्याच्या लायक कोणतंच काम मिळत नाही, कारण त्याने कधी कोणतं काम केलंच नव्हतं. तो उदास होऊन घरी परत येतो आणि आईला सगळ्या घटना सांगतो. काही हरकत नाही बाळा, उद्या पुन्हा जाऊन प्रयत्न कर, काही ना काही काम नक्की मिळेल. नाही, मी उद्या बाजारात जाणार नाही. उद्या शहरात जाईन. शहरात जाऊन काहीतरी काम करेन आणि चांगले पैसे कमवेन. ठीक आहे बाळा, उद्या तू सकाळी शहराकडे निघून जा. मी तुला काहीतरी खायला बांधून देईन. सकाळी उठून त्याची आई शेजाऱ्यांकडून काही धान्य आणि तांदूळ आणते आणि भात पोळ्या करून बांधून देते. बाळा, यात थोडा भात आणि पोळ्या आहेत. जर वाटेत भूक लागली तर ते काढून खा. ठीक आहे आई, मला भूक लागली तर खाईन. मुलगा शहराकडे जातो आणि जंगलातून जाऊ लागतो, पण त्याला चालता चालता जंगलातच खूप उशीर होतो आणि संध्याकाळ होते. थोड्या अंतरावर तो पाहतो की एक पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्याजवळ विहीर आहे. त्यापेक्षा चांगली जागा थांबायला मिळणार नाही असा विचार करून तो तिथेच थांबतो. त्याला भूकही लागू लागते. तो गाठोडं सोडतो, त्यातून 4 पोळ्या काढतो. तो त्या 4 पोळ्या विहिरीच्या 4ही बाजूला ठेवतो आणि जोरात ओरडतो, 1 खाऊ की 2 खाऊ की 4ही खाऊन टाकू. त्याच विहिरीत 4 हडळी राहत होत्या. त्या हडळी हा आवाज ऐकून चकित होतात आणि म्हणतात की आपल्यापेक्षा ताकदीचा आणि मोठा शैतान कोण आलाय, जो आपल्याला 1 नाही 2 नाही 4घींना खायच्या गोष्टी करतोय. हिम्मत करून बोलते, नाही नाही, आम्हाला खाऊ नका, आम्हाला खाऊ नका. तुला 1 कढई देतो, ती लिंपून पोतून ठेव आणि म्हण की सत्याची सांची हडळींची करैया 56 भोजन बनेल आणि 56 भोजन बनेल तर तू कधी गरीब राहणार नाहीस. ठीक आहे. मुलगा कढई घेतो आणि घरी येतो आणि आईला सगळी घटना सांगतो. आई कढई लिंपून ठेवते आणि मुलगा म्हणतो, हे सत्याची साची हडळींची कढई 56 भोजन बनू दे, तेव्हाच 56 भोजन बनू लागतात. आणि आई मुलगा खाऊन खूप आनंदात राहतात. पण काही काळानंतर गावाच्या जमीनदाराला हे कळतं आणि तो त्याच्या नोकरांसोबत येऊन ती कढई हिसकावून घेऊन जातो. आई मुलगा पुन्हा उपाशी राहू लागतात. काही दिवसांनी मुलगा पुन्हा त्याच जंगलात जातो आणि त्याच विहिरीजवळ जातो आणि 4ही बाजूंना पोळ्या ठेवून म्हणतो, 1 खाऊ की 2 खाऊ की 3 खाऊ की 4ही खाऊन जाऊ. आम्हाला खाऊ नकोस, आम्हाला खाऊ नकोस. तू पुन्हा आलास. तुला कढई दिली होती ना, काय झालं त्याचं? ती गावाच्या जमीनदाराने नेली आहे. 1 बकरी घेऊन जा, हिला लिंपून उभा कर आणि म्हण, सत्याची सांची हडळांची बकरी सोने की लेंडी हागू दे. मुलगा घरात बकरी आणतो आणि तिला लिंपून उभं करतो आणि म्हणतो, सत्याची सांची हडळांची बकरी सोन्याची लेंडी हागू दे. पाहता पाहता सोन्याच्या लेंड्यांचा ढीग लागतो आणि आई मुलगा पुन्हा आनंदाने राहू लागतात. पण काही काळानंतर जमीनदाराला पुन्हा कळतं आणि तो त्याच्या नोकरांसोबत येतो आणि जबरदस्तीने बकरी घेऊन जातो. आई मुलगा पुन्हा गरीब होतात. काही काळानंतर मुलगा पुन्हा त्या विहिरीजवळ जातो
4 पोळ्या विहिरीच्या 4ही बाजूंना ठेवतो आणि जोरात ओरडतो, 1 खाऊ की 2 खाऊ, 3 खाऊ की 4ही खाऊन टाकू. हडळी पुन्हा घाबरतात. आम्हाला खाऊ नकोस, तू पुन्हा आलास. तुला बकरी दिली होती ना, काय झालं त्याचं? तिला तर जमीनदार पुन्हा घेऊन गेला. आता तू एक वीट घेऊन जा आणि ही लिंपून ठेव आणि म्हण की हडळीची सत्याची सांची विटेचा महाल बनू दे. मुलगा घरी वीट घेऊन येतो आणि ती लिंपून ठेवतो आणि म्हणतो, हडळांची सत्यांची साची विटेचा महाल बनू दे. पाहता पाहता एक सुंदर महाल तयार होतो. पण जमीनदार ती वीट जबरदस्तीने घेऊन जातो. काही काळानंतर मुलगा पुन्हा त्या विहिरीजवळ जातो. 4 पोळ्या विहिरीच्या 4ही बाजूला ठेवतो आणि जोरात ओरडतो, 1 खाऊ, 2 खाऊ, 3 खाऊ की 4ही खाऊन टाकू. नाही, आम्हाला खाऊ नकोस, खाऊ नकोस. आम्ही तर 3 वस्तू दिल्या, पण तू एकही सांभाळून ठेवली नाहीस. आम्हाला माहितीये तो जमीनदार पुन्हा घेऊन गेला असेल. आता तू एक काठी घेऊन जा. जेव्हा जमीनदार आणि त्याचे नौकर येतील तेव्हा ती लिंपून ठेव आणि म्हण, सत्याची सांची हडळीची काठी नौकर आणि जमीनदाराला फटके बसू दे. मुलगा ती काठी घरी घेऊन येतो. काही वेळाने जमीनदारही नोकरांसोबत येतो. आज काय घेऊन आलास? जरा आम्हाला सुद्धा दाखव. जे काही आणलंय आमच्या हवाली कर. हो, नक्की दाखवेन जमीनदार साहेब. तुम्ही जरा थांबा, आता दाखवतो. मुलगा ती काठी लिंपून ठेवतो आणि म्हणतो, हडळीची काठी या नोकरांना आणि जमीनदाराला फटके बसू दे. काठी उभी राहते आणि अचानक नोकरांना आणि जमीनदाराला मारू लागते. जमीनदार आणि नोकर त्यांच्या घराकडे पळू लागतात. काठी खूप मारते. ते गावातून जात त्यांच्या घराकडे पळू लागतात. जमीनदाराला काठीने त्यांच्या घरीही खूप मार बसतो. म्हणतो, ये काठीला थांबव, काठीला थांबव. मी तुला तुझ्या वस्तू वापस करून टाकेन. मुलगा काठी थांबवतो आणि सगळ्या वस्तू घेऊन घरी परत येतो. आता त्यांना सगळ्या वस्तू मिळतात आणि आई आणि मुलगा आनंदाने राहू लागतात.